शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी जो आरोप केला आहे की मुस्लिम महापौर आहे म्हणून झालं, सर्वप्रथम मी त्यांच्या आरोपाचं खंडन करतो. तो मुस्लिम आणि हिंदूचा विषय नाही, तो भारताचा नागरिक आहे आणि तो नागरिक महापौर म्हणून त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि कोणताही भारताचा नागरिक कोणत्याही कोणाच्या धार्मिक भावना दुखवतील असं वागणार नाही, असं आम्हाला या गोष्टीबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि राहिला विषय त्या प्रकरणाचा, मी त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली असता 24/12/2025 रोजी त्या भागातील चांदणे नावाचे ग्रस्त त्यांनी पत्र दिलं होतं. इथे हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये काही लोक झेंडा लावून त्या ठिकाणी वादविवाद करत आहेत. तो झेंडा काढून टाकावा यासाठी कमिशनरनं 24/12ला SP ला पत्र दिलेलं आहे 2025 साली, म्हणजे महापालिका बसायच्या आधी, महापौर होण्याच्या आधी. तर आणि काल रात्री अचानक 3 वाजताचं तिथं प्रशासन करतंय. तर प्रशासनाला हाताला धरून परभणी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेचा आयुक्त नितीन नार्वेकर जो आहे याची पण नार्को टेस्ट करा. याला शहरात का वातावरण बिघडवायचं का? आणि त्या भागातल्या कोणत्याच लोकांना, त्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती नसेल तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. कारण की कोणतीही घटना घडायला तुम्ही रात्री 2ला आणि 3ला काय ही काय रजाकारी आहे का त्या पद्धतीने कारवाई करायला? पण याच्यावरून मला एकंदर असं दिसून येतंय की नितीन नार्वेकर याची नार्को टेस्ट सर्वप्रथम केली पाहिजे की त्याला 12व्या महिन्यातलं पत्र आणि काल रात्री पोलीस प्रशासन देत असेल तर प्रशासनाच्या संगमताना कुठेतरी परभणी शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाचा चेहरा खुर्चीवर बसलाय, तिला डागाळण्यासाठी, तिची प्रतिमा खराब करण्यासाठी या पद्धतीचं राजकारण शिवसेना शिंदे गट करत आहे. मला असं याच्यावर दिसून येत आहे. उद्या त्याला आपण काय मांग करणार की हे पूर्ण षडयंत्र? या प्रकरणामुळे परभणी शहरातील नागरिकांच्या ज्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत त्या भावना दुखवणाऱ्या या प्रशासनाचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतोच व संबंधित कर्मचाऱ्यांवर, मनपा आयुक्तावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही उद्या सर्वजण मिळून प्रशासनाशी भांडू या विषयावर.